ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। प्रभाग क्रमांक 3 व 4 मधून डॉक्टर महेश कुमार कांबळे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। जनतेच्या स्वाभिमानासाठी लढा। डॉक्टर महेश कुमार कांबळे। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या 2026 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 3 व प्रभाग क्रमांक 4 मधून डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून सर्वसाधारण पुरुष गटासाठी त्यांनी महापालिका निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना डॉक्टर कांबळे यांनी विद्यमान राजकीय परिस्थितीवर कडाडून टीका केली। ते म्हणाले की काँग्रेस, भारतीय जनता पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट यांनी परस्पर संगनमत करून निवडणुकीची आखणी केली असून सामान्य जनतेला गृहीत धरले जात आहे। जनतेसमोर खरा आणि विश्वासार्ह पर्याय देण्याऐवजी केवळ सत्ता केंद्रित राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला। मी मिरजकर जनतेचा एक स्वाभिमानी प्रतिनिधी म्हणून ही निवडणूक लढवत आहे। समाजातील सर्व घटकांचे प्रश्न, विशेषतः वंचित, उपेक्षित आणि सामान्य नागरिकांचे मूलभूत हक्क प्राधान्याने मांडण्यासाठी अपक्ष उमेदवारीचा निर्णय घेतला आहे, असे डॉक्टर कांबळे यांनी स्पष्ट केलं। काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध गटांनी आजपर्यंत समाजासाठी सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक भूमिका घेतलेली नाही, असा आरोप करत त्यांनी या पार्श्वभूमीवर जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रभाग क्रमांक 3A तसेच प्रभाग क्रमांक 4K व D गटातून अपक्ष उमेदवारी जाहीर केल्याचे सांगितले। डॉक्टर कांबळे यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागातील निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। 2026च्या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेतल्या जनतेला वेड्या बनवण्याचं काम, खुळ्यात काढण्याचं काम हा काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी तुतारीचा गट आणि भारतीय जनता पक्ष या सर्वांनी मिलीभगत करून या सांगली मिरज कुपवाडच्या जनतेला गृहीत धरून ही निवडणूक मॅच फिक्सिंग सारखी करण्याचं ठरवलेलं आहे। पण आपण या मिरजकर जनतेचा एक स्वाभिमान म्हणून, या मिरजकर जनतेला एक न्याय मिळवून देण्याचा उद्देश ठेवून आपण ही निवडणूक अपक्ष लढत आहे। कारण काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, भारतीय जनता पक्ष असेल आणि राष्ट्रवादी तुतारी असेल, ह्या सगळ्यांची मिलीभगत झालेली आहे। हे सगळे आपण सारे मिळून वाटून खाऊ अशा मनस्थितीमध्ये असल्यामुळं या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या जनतेनं आता विचार करून योग्य उमेदवार निवडून देण्याची वेळ आलेली आहे। म्हणून आंबेडकरी चळवळीतला मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता, बहुजन समाजासाठी कायम झटत असतो आणि म्हणून मी आज माझी उमेदवारी प्रभाग 3A अनुसूचित जाती प्रवर्गातून आणि प्रभाग 4K आणि D गटातून जाहीर करत आहे। आज अर्ज भरण्याला मी आलेलो आहे। जय भीम, जय शिवराय, जय जिजाऊ, जय भारत।